हा दुसरा घेऊन दुसऱ्या वर्षाने आला, दोनदा नारळ घेतला महाराज, एकदाही लेकरू नाही. महाराज म्हणले अरे बऱ्यापैकी माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत दोनदा फसलं, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले काय, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. ज्याला कळलं ते आयुष्य खूप हुशार आहे. सकाळी म्हणते नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही, हात वावरून घ्यायचा बरं कळतो. आता काय करायचं, पिला ना टोपलाभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. कळत नाही त्याला, त्याला म्हणायचं काळ म्हणू काय ताकद वाढती गोड लागतात का. कळत नाही काही का व्यसना आड सगळं लपवता, सगळं कळतं. नाटक करतय सगळं कळतं त्याला, कळत कसं नाही सगळं कळतं. ताकद येते. आणि ते डोक्यातनं काढून टाका, गोळ्यानं इंजेक्शन दारू सुटती. अशी इंजेक्शन गोळ्यानं दारू सुटली असती ना, आई शपथ सांगते महाराष्ट्राच्या माय मावल्यांनी मंगलसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं, झोपीतच दिलं असतं. घे घे जानवारा घे, याच्या जिंदगीचं वाटोळं केलं घे, घरात पाहुण्या रावण्यात मला कीर्तन झालं एक म्हणतात ताई त्यांना सांगा ते लय पियत आहे. संताचं ऐकत नाही, आपलं संगत एकदा चुकीची लागली की माणूस कुणाचं ऐकत ते मन तयारच होत नाही. भगवंताने स्वतःच्या रथात बसवलाय कर्णाला आणि गंगेच्या किनारी नेऊन सांगितलं अरे येड्या गाबाळ्याचा नाहीस तू, कान उघडून ऐक, सूर्याचा मुलगा तुला आंधळ्याच्या पोराशी मैत्री शोभते का करणा. अर्जुना इतका अधिकार आहे तुझा आणि कशामुळे अशा अधर्माच्या संगतीला लागलायस. कर्णानं सांगावं काय सांगावं कृष्ण तुम्हाला, सगळं ऐकलं मी तरी पण मला वाटतं संग सोडू नये दुर्योधनाची. फार मोठ्या मनाचा दिलदार मित्र आहे माझा. अहो चाललो कधी रस्त्यानं आम्ही तर तो पालखीत बसवतो मला आणि स्वतः माझ्या पुढे चालत चालतो. एवढं मोठं मंजाचं कसं काय त्याची संगत सोडावी. तेव्हा सांगावं अरे आंधळ्यासोबत राहून तू आंधळा झालास, तुला पालखीत बसवलं जातं कारण तुझं अस्तित्व जगाला दिसू नये. तो चालतो पुढे कारण समाजाच्या नजरेस तो यावा, कारण तो जर तुझ्यासोबत चालला तर अख्खा समाज तुला राजा समजणार आहे, त्याला नाही हे माहीत आहे त्याला. म्हणून कपटी मनाने तुला जेवला असेल का काय म्हणतो गेल्यावर मी बायकाचं तेवढं चालू बसवलं डोक्यात. चालू कीर्तनात एक बाय अशी करीत होती, मला काय करते माय म्हणली कुलूप लावलंय ओढून बघते काय पण गत असली जिंदगी झाली आपली, काय सांगायचं तुम्हाला. त्याच्यामुळं थोडं आपलं आम्ही बाबा मनाचा जिकडं मन ह्याचा काही फायदा ते तुझ्या ठिकाणी आलं. आता नोहे सारिता माऊली हेच सांगतात बघा, ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची माघारे प्रतिजोरी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. तुम्ही हे का कशाचा हत्ती येतो, कुठं नेलाय, काय केला, येईल का, मीठ निर्माण कुठून झालं, मग पाण्यात गेलो काय झालं. देवे दिला, ज्या दिवशी कळलं त्या दिवशी देवाजवळ गेलो की मी राहिलो. नोहे सारिता आता कोणी वेगळं करू शकत नाही. लवण मीठ लवण मिळविता, तीच माऊली म्हणतात ती लवणाची कुंजरे, कुंजरे म्हणजे हत्ती, ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची माघारे परती जीवी. अगदी अवस्था तशी होते. मग मला सांगा हे गेलं काय आणि राहिलं काय. तुका म्हणे एक मरणीची उत्तमची उरे. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी ज्ञानोबरायांच्या वचनावर पंढरीच्या गाभाऱ्यात जाऊन नाचते. बिदरचा राजा त्याची नजर तिच्यावर जाते. बिदरच्या राजानं बोलवावी, तिनं येऊ नये, सैनिकांना पाठीमागं लागावं, जीवाच्या आकांतानं कानोपात्रानं पळावं, विटेवरच्या मालकाच्या नावावर मस्तक ठेवावा. महाराज वेश्येची म्हणून समाजानं कधी पायरी चढू देऊ नये, तिला विटेवरच्या मालकाच्या चरणावर मस्तक ठेवायचा अधिकार मिळावा. तिनं सामर्थ्यानं विचार करावा, आता जर मी लांब गेले तर पुन्हा जवळ येऊ शकत नाही, समाज येऊ देणार नाही. त्याचा आणि विठ्ठलाचं एक स्वरूप व्हावं. कान्होपात्रेनं एका क्षणात पांडुरंगाच्या चरणावर देह सोडावा, जीव दिला पाया तळी. देवानं तरी काय कमी केलं. नाही हो, आम्ही सामर्थ्यवंत. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे. कुठे सांगा ना, इतकं सामर्थ्यवंत ठिकाण. प्रत्येक देवाचं दर्शन 100-150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक
ठेवू नये. सांगा ना असं वैभव पंढरपूर सोडून कुठे? किती प्रेमळ म्हणायचा माझा मालक बघा ना. मग काय हरकत आहे मिठी पडली? तो जर अधिकार देतोय मिठी मारायचा तर काय हरकत आहे सर्वस्वी त्याचं व्हायला? काही हरकत नाही. नो हे सारिता देव देतो ना तेवढं सामर्थ्य तुम्हाला या विषयात जगाच्या मालकाने. पण राग रखमाईला आला शेवटी बायको ना ती वाईट वाटलं तिला मिठीवर. तसं तिला प्रत्येक वेळेस वाईट वाटतं कारण तिच्यापेक्षा जास्त भाऊ भक्तालाच दिला जातो. वाईट वाटलं तिला. काहो म्हणली विठ्ठला? मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. अर्धा तास झाला थुका लावताय काटा दिसना होय. एवढं तुम्हालाही कळतं की माय विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का ग? मग काहो वाटतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे हे आम्हीच आहे आणि काटा काढणारे हे आम्हीच आहे. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. कधी विचार नाही केला लेकरा बाळांचा. अगं काय सांगावं माझ्या तुकोबाचा संसार. एका लुगड्यावर संसार केला ह्या बाईनं त्यांचा. एका लुगड्यावर. एवढ्या जागीरदाराची पोरगी. अहो तुकोबानं ती ठेवलं नाही. दारात एक मुलगी आली 22-23 वर्षाची असेल. हातात लेकरू होतं. जगद्गुरु तुकोबारांना म्हटली तुकोबा पंचकृषीत नाव ऐकलं तुमचं. संत आहात म्हणे तुम्ही. फार मोठं मन आहे म्हणे तुमचं. देहूला जगवलं म्हणे तुम्ही. लहान दैवत आहात. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे हे शास्त्राचं वर्णन आहे. आयुष्यावर लक्षात. जिथे बाईला सन्मान नाही जगाचा मालक तुम्हाला अधिकार देणार दर्शनाचाही नाही. हे काढा रे दृष्टीतनं. खूप ताकद असते. तुमच्या संसाराला परमार्थ करायची ताकद यांच्यात आहे. विठेवरच्या मालकाला दया आली आवडीची. संसारच कसं केला तिने. कठीण परिस्थितीने नवऱ्याची साथ नाही सोडली. जगाच्या मालकानं विठेवरच्या मालकानं पंढरपूर सोडावून पाठीमागं धावा जिजांच्या. थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला. माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला. विठेवरचा मालक जागेवर थांबलाय. सोपं नाही बरं त्याचं दर्शन. हे ऋषी मुनी तपस्वी हजारो वर्ष तपश्चर्या करतात. जिवंतपणी त्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खातात तरी त्यांना देव मिळत. अशक्य असणारा विठेवरचा मालक हिच्यासाठी थांबला. त्या पांडुरंग परमात्म्याने हिच्यासाठी थांबावं. तुकोबांना भाकरी देऊन हिनं पाठीशी यावं. विठेवरच्या मालकानं विचारावं आता तरी पाय बघू दे. जगाच्या मालकानं पंढरीच्या बापानं त्या माय माऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या आवलींच. काय अधिकार असेल. स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पाहिला. त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा. त्यानं बी 2-4 याला लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय झोंबली. तुमची नाही पंढरपूरची. आम्ही एकालाच मानतो. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. दीड 2 वर्षाचा लेकरू हातात घेऊन गावभर फिरले मी पण कधी कुठल्याच चुकीच्या मार्गाने गेले नाही. कष्टानं कमवलं लेकराला खाऊ घातलं पण या नादात माझ्या अंगावरची साडी जीर्ण झाली याचा विचार कधी डोक्यात आला नाही. लेकराला एवढंच शिकवलं स्वाभिमानाची शिडी भाकरी सुद्धा लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा जास्त समाधान देते. खायचंय तर कष्टाने खा. कुणाच्या लाचारीचं कधीच पदरात घेऊ नकोस. पण हे सगळं सांगताना स्वतःचा पदर फाटला. तुकोबा समाजाला बाईच्या पोटाची धग दिसत नाही पण फाटलेल्या पदरातनं उघडं पडलेलं अंग मात्र प्रत्येक जण नजर भरून बघतो. माझं पोट भरलंय की नाही हे कधी कुणी विचारलं नाही पण पोट भरण्यासाठी चुकीच्या मार्गाने येतेस का हे मात्र प्रत्येकानं विचारल्याशिवाय सोडलं नाही. फार कष्टानं जगले तुकोबा. तुम्ही भाऊ आहे म्हणे, आई आहे म्हणे, बाप आहे म्हणे, संत आहे म्हणे. तुमच्याकडे काही सुद्धा तुम्ही मागणार नाही याचा विश्वास आहे म्हणून असेल साडी घरात तर टाका या बहिणीच्या पदरात. तुकोबांनी कणगीवर वाळू घातलेलं लुगडं जे आवल्या मातीचं एकच होतं. आवली माता त्या कणगीच्या बाजूला आंघोळ करत होत्या. हडकायला घातलं होतं ते पुन्हा तसं नेसायचं होतं. विचार नाही केला तेच लुगडं वाढलं आणि ह्या माय माऊलीच्या पदरात टाकलं. हाही विचार केला नाही की आता आपली बायको काय नेसून राहिली.
कसं आम्ही संत म्हणून आहे सांगा? स्वतःचा संसार उघड्यावर टाकून पुढच्याच्या संसाराची लाज राखायचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे ते पांडुरंगापेक्षा कमी तरी कसे, आणि आम्ही त्यांच्याकडे दुःख मांडू तरी कसं नाही. आहे माऊलीचे कळतं की हो त्यांना. आणि त्यांनी संसार राखावे, त्यांचा संसार उघड्यावर पडावा, जगाच्या मालकाला कसं मान्य होईल? एवढं अधिकारी व्यक्तिमत्व तुकोबांचं. त्यांची बायको ती दोतर नेसलं तुकोबा. विठेवरच्या मालकानं अधिकार दिला. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपल्या घरानं काही देवापर्यंत पोहोचूच दिलं नाही कोणी. घराने तुम्ही समाजाचं चांगलं, देव करेल तुमचं. कधी दुसऱ्यासाठी जगून बघा किती समाधान मिळतं, आणि दुसऱ्यासाठी जगलात की तुमचा संसार विठेवरचा मालक सांभाळतो. हे विश्वासानं सांगतो संत. तुम्ही फक्त दुसऱ्या करा कधीतरी विचार, काय होतं, काय फरक पडतो दादा. पण हे बोलायला सोपं आहे, करायला अवघड आहे. लोक नावं ठेवायला एक नंबर. किती करावं तुम्ही, किती करा, काही करा आयुष्यात. माय माऊली आपलं तर लय अवघड. संसार केला तरी वाईट आहे, नाही केला तरी वाईट आहे. बोलली तरी वाईट आहे, नाही बोलली. हसली तरी वाईट आहे, नाही हसली. शिकली तरी वाईट आहे, नाही शिकली. कीर्तन केलं तरी वाईट आहे, नाही केलं. कायच करावं बाबा. साडी घातली तरी वाईट आणि फेटा बांधला तरी वाईटच. काय करू काय? मला तर मी ना खरं सांगू, फार मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या. 24ची मी चालू वयाच्या 5व्या 6व्याला केलं. त्यात मी काही नवल नाही ग माय. माझा बाप माळकरी, आयुष्यभर माझ्या आई बाबांना आयुष्यभर पेटी वाजवली भजन. माझ्या आजोबांना आयुष्यभर पखावाज वाजवला भजन. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजावी माळकरीच होता ग. परमार्थ त्यांनी केला आणि फळ मला भेटलं ग माय. त्यांनी परमार्थ केला, आवड त्यांना होती, आम्हाला आपोआप लागली ना. काही लागलं नाही आम्हाला. माझ्या वडिलांची देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, काही नाही, सगळं ऐकते बघा. तो लय सर लय चांगलं आहे, तेवढं वाईट आहे. मी फारच सात्विक आहे, मी फारच संत आहे, अशी आहे बघा. सामान्य आहे, संसारिक आहे, आई बापाची लेक आहे, बहिणीची बहीण आहे, भावाची बहीण आहे. पलीकडे काही सामान्य. खूप संकट वाटायला यावे, खूप दुःख पदरात पडावं, लोकांनी इतका त्रास द्यावा की सहन होऊ नये. त्या दिवशी कळावं, जोपर्यंत विठेवरच्या मालकावर विश्वास आहे आणि स्वतःशी प्रामाणिक आहे, एक दिवस असा येईल जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. तो दिवसही आणायची ताकद मंडपात पाहिजे. काही नाही लागत. मिठी पडली त्याला म्हणायचं मागे पुढे उभा राहे, आली आघात तू बघ बाबा काय असेल. तुका मने घालू तयावरी वाहू हा संसार, मला फक्त तुझ्याविषयी प्रेम आहे, आपण दुसरीकडे कुठं जाणार. हा एवढं मात्र पाहिजे. दृष्टी न फिरे तुझ्याशिवाय दुसरं आवडता कामा. तू आणि तू किती देखण्यास देवा. शंकराचार्याचं वर्णन, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति विरक्षणम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग म्हणलं मिठी पडली आपोआप तुझा झालो की रे विठ्ठला. पण हे झालं कधी? माझे चित्त तुझे आता कुठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला. तुला पाहिलं देवा, जसं तुला पाहिलं हरीने माझे हरिले भानवित्त पाहिलं नंदाचा तुझं झालं. आता काही उरलं न हे सारिता. मन गेलं म्हणजे मी आपोआप, मी कुठेही असू दे माझं मन कुठे, माझे चित्त तुझे. न्यायशास्त्र सांगतो आत्म्याला कुठलं रूप नाही. आत्म्याचं रूप म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाची संगत करावी. माऊली सांगतात या ज्ञान भक्ती सहज फक्त एक वटला मज तुझी मीही केवळ तुझं श्रुतही आहे. नीट आहे का?
ज्ञानभक्तीने परिपूर्ण झालो, तुझ्या दारात आलो, तुझ्या दारात आल्यावर कळलं तू कोण आहेस, तू कळल्यावर कळलं मी कोण आहे, आपल्या दोघांचा संबंध कळल्यावर कळलं मी आणि तू एकच आहे. आम्हा या परस्पर आहे, एका नामाचीच अंतर आहे. तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक आहे, बाकी काही फरक. मग हे कळलं, देव पहावया तेथे देवाची होणी, देव माझा मी देवाचा, हीच माझी. कारण इथे सत्य काय, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळं जगत भास, इमॅजिनेशन, कल्पना आहे. आम्ही जे जगतोय ते सगळी कल्पना आहे. सत्य तू आहेस, तू सत्य कळला, माझे चित्त तुझे. तू कुठल्याही रूपामध्ये आवडतोस देवा, मला फक्त मनातून स्मरता आलं पाहिजे. करारविंद तुझ्याशिवाय कोणी सामर्थ्यवंत वाटलं, आपोआप तुझा झालं, आपोआप. कृष्णार्पण आहे तिचं मन, असं प्रेम पाहिजे रे देवाला, पाहावं त्याचं भाव. काय देव आहे. हमें जिंदा रहने दे, हमें जिंदा रहने दे, हमें जिंदा समोरून ये ना. शाम सावरी मेरे शाम सावरे, शाम सावरे मेरे शाम सावरे,
जाने कब होगा नजारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ नहीं तुझे मिल जाए तुझे मिल जाए तुझे मिल जाए तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं जीवत रात आया तो कुछ मांगू नहीं दोबारा तुम्ही शब्दाकडे लक्ष द्या चालीकडे जाऊ नका लोकांची घाण सवय असते लोक चालीवरच जातात कळलं त्यालाच कळलं लोक शब्दाकडे लक्ष देत नाही चालीकडे लक्ष देत शब्दांकडे काही नाही देवा तुझ्या जवळ आलो अक्षरशः तुझा झालो कारण इतकं चंचल मन चंचल त्याचे 10 प्रकार मनोमत करो मेघो मारणी मधून अमृत महामधुवर कुटुंबच स्मकारदश चंचल सगळ्यात पहिलं मन आहे इतकं चंचल आहे माकडाला दारू पाजली कुणाला पाजली माणसं म्हणतात माणसाला पिल्यावर कळत नाही माकडाला कसं देवाचं सुद्धा ऐकू देत आपल्यासारख्याचं काय ऐकू देणार हा एवढं अधिकारी व्यक्तिमत्व देवाचं ऐकत संगत रे विश्वातले 2 नंबरचे विद्वान आहेत द्रोणाचार्य 1 नंबरचं विद्वान दशरथ राजा 2 नंबर विठेवरच्या मालकाने ज्यांना गुरु मानावं त्यांच्या चरणाला हात लावून रथात बसवा एवढा अधिकार द्रोणाचार्याचा त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला त्यांच्या मुलाचं नाव अश्वत्थामा संगत दुःशासनाची जयद्रथाची इन्मिकाची शकुनीची दुर्योधनाची असल्याच्या संगतीनं विश्वाचा मालकाचा गुरुचा असणारा पोरगा अधर्मानं जोडतो वाईट कर्मात साथ देतो म्हणून म्हणलं देवा हे नगच पाप पुण्य उग मिठी पडली खरं खोटं नकोच तू माझा मी तुझा ह्याच्या पलीकडे काही भानगड नकोच बाबा दृष्टी न फिरे चुकीच्या ठिकाणी नकोच मन जायला तुझ्या ठिकाणी आलं माकडाला दारू पाजली कुणाला पाजली दारू पाजल्यावर इचू चावला कुणाला इचू चावल्यावर भूत लागलं माकड किती पळलं मरकटो सुरापानम मित्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वातग्र भविष्यते एवढं चंचल माकड होईल ह्याच्यापेक्षा 100 पटीनं चंचल मन आहे पण देवा जसं तुला पाहिलं माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरीला मिठी नामस्वरूपी शरीर त्याचा काही फायदा कारण मन जिकडे गेलं तेचकडे नाही जरी गेलं तरी ते कुठे आता तुम्ही इथं बसलाय मन इथं नाही काय फायदा आहे का शरीराचा नाही तो परमार्थ करतो कशाला सोपी गोष्ट आहे काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे कशा नाही तो महाराज काही नाही फक्त मुखात नाव यावं विश्वास आपोआप येतो काय करावं काही नाही म्हणे फक्त आणि फक्त हरिमुखे सुद्धा नामघोष करू तिने सुद्धा चित्ता सर्व सुख ल्यालो आपोआप आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाची अंगानंदती फक्त भजन विठो पाय राखो सामर्थ्याने जीव घाण टाको पण तुझं नामचिंतन सोडणार नाही एवढी ताकद ज्यांच्या परमार्थात आहे अवस्था त्यांची आहे नो हे सारिता म्हणून आम्ही म्हणतो तू किता तुलनी से ब्रह्म
पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले. मृत झालेला मुलगा उभा टाकून नामस्मरण करतो. एवढी ताकद ज्यांच्या शब्दात आहे, तो पांडुरंगाचा अवतार समजून आम्ही त्यांच्या गाथ्यांच्या वचनावर चालतो. एवढा अधिकार मिळतो फक्त आणि फक्त दृष्टी न फिरे विश्वास असल्यावर. पंथोनी नवनीता तैसे घे वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. अगदी सामर्थ्याने चालू असला नामस्मरण सोहळा. आज आज स्त्री सप्ताह म्हणू शकतो आपण. त्याचा दुसरा दिवस त्यानिमित्ताने माझ्याकडे सेवा आली, कडे आली. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानते. आणि तर कौटुंबिक सुद्धा ज्यांच्याशी सगळ्यांशी नाती आहेत अशी सगळी मंडळी आहे. त्यामध्ये आमचे श्यामदादा असतील, श्यामदादा इसरोळकर असतील, त्याचबरोबर आमचे राजेंद्र दादा असतील, अगदी कोड कुटुंब ज्यांचं त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. आमचे हनुमान महाराज असतील, अगदी वाईट काळापासून जे सामर्थ्याने सोबत आहेत त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. सगळी 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 मंडळी, तुम्ही सगळे मायमौल्या इथं सामर्थ्याने उभा आहात. साष्टांग दंडवत आहे लिखीचा तुमच्या चरणावर. तुमच्यामुळे या मंडपाची शोभा आणि वैभव दोन्ही सामर्थ्यवंत घडतंय. चरणावर साष्टांग दंडवत आहे तुमच्या. अगदी सामर्थ्याने तुम्ही इथं उभा आहात. एवढी ताकद माऊलींनी तुमच्या पदरात टाकावी, एवढं सामर्थ्यवंत तुम्हाला घडवावं. विनेकरी आई असतील, सगळ्या मायमौल्या असतील, चोपतार दादा असतील, मनस्वी आभार. अगदी गोड सुंदर सष्टीमळे दादा असतील, त्यांचे मनस्वी आभार. उपस्थित सर्व मायमौल्या पुरुष मंडळी सगळ्यांच्या साष्टांग धन्यवाद. त्याचबरोबर अगदी गोड पखावत चमनी वाजवला असे आमचे गोकुळ दादा, नागेश दादा असा गोकुळ काल होते, नागेश दादा असा सुंदर पखावत ज्यांनी वाजवला. अगदी गोड शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद ज्यांच्या बोटांमध्ये आहे असे नागेश दादा ऐकणार आहोत. त्या श्रीधाम वृंदावन येथील राधा किशोरीजी यांच्या मुखातून आपण. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन. आणि शिवलीलाताई पाटील यांचे संपूर्ण नाव शिवलीला बाळासाहेब पाटील. शिवलीला पाटील या नावाने लोकप्रिय ही महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधनकार आहेत. आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे त्यांचे गाव आहे. तर शिवलीलाताईने 2021 मध्ये बिग बॉस मराठीमध्ये व स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. आणि या समोर अशाच प्रकारे आपल्या शिवलीलाताई कीर्तन करतात आणि आपल्या चॅनलवर आपण ते टाकलेलं आहे.